समर्थांचा अभंग आणि दररोज समर्थांची ओळख वेगळी करण्याचा प्रयत्न करते. आजच्या श्लोकामध्ये श्लोककर्ते सांगतायत, आधी टाकणीला पुरश्चरण ते संचार देशांतरी स्थापनी हनुमान मूर्ती अकरा प्रीती रामावरी आत्मा रामनी दास बोधलीला तैसा मनोबोधली स्फूर्ती छत्रपतींस देवनी पहार केले महत्कार्यही जय जय रघुवीर समर्थांच्या आयुष्याचे जर आपण भाग केले तर पहिली 12 वर्षाचे टप्पे आपल्याला दिसतात. पहिली 12 वर्ष बालपण मध्ये गेली, त्याच्या पुढची 12 वर्ष पुरश्चरण केले, आधी टाकळीला पुरश्चरण केले आणि त्याच्यानंतरचा 12 वर्षाचा टप्पा म्हणजे भारत भ्रमण केलेला. प्रीती रामावरती होती, पण मंदिर कोणाची स्थापली हो? मारुतीरायांची स्थापली. कारण शक्ती असल्याशिवाय समोरच्याला तुम्ही नामोहरम करू शकत नाही, ते समर्थ जाणत होते. आणि आधी केले मग सांगितले. आपण नुसता उपदेश केला तर कोणी समोरचा ऐकत नाही, पण दररोज समर्थ 1000 सूर्य नमस्कार घालत असत आणि त्यामुळे त्यांची तब्येत आपल्याला त्यांच्या फोटोमध्ये आपल्याला दिसते. किंवा समर्थ कधी आजारी आहेत, त्यांना कधी हिरवी ढेकर सुद्धा आलेली नाही, कारण आरोग्य संपदा चांगली होती. शिवाय सामान्य जनतेसाठी मोठं वाङ्मय त्यांनी करून ठेवलं. आत्माराम लिहिलाय, दासबोध लिहिलाय, मनोबोध लिहिलाय आणि मुख्य कार्य त्यांचं काय असेल तर स्फूर्ती छत्रपतींच देवनी पहा केले महत्कार्यही. शिवरायांना अतिशय मोठं मोलाची मदत त्यांनी केली. अहो त्यांचे मठ होते ते राजकारणाचे साठी म्हणून होते, वरवर ते मठ दिसत असत. गुप्तपणे संदेश देणे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विजापूरचा सरदार निघाला आहे हे पत्र जेव्हा ओवीबद्ध समर्थांनी पाठवलं, पण जसा गुरु होता तसाच शिष्य होता. आपल्याला काय वाटलं असतं, नुसत्या ओव्या आहेत, पण प्रत्येक ओवीचं अद्याक्षर घेतलं तर संदेश कळत होता, विजापूरचा सरदार निघाला आहे. असं गूढ रहस्य त्यांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला दिसतं. एकदा मी मकरंद बुवांचं कीर्तन ऐकताना त्यांच्यामध्ये बोलण्यात असं आलं की कोरोनामध्ये शाळा बंद होत्या, मग आता शिक्षण कसं? अहो सगळ्यांनी दासबोध वाचा, शिशूंपासनं वृद्धांपर्यंत सगळं तुमचं जीवन सुखाचं जाईल, इतकं दासबोधामध्ये समर्थांनी लिहून ठेवलेलं आहे. समर्थांचं व्यवस्थापन तर कॉलेजमध्ये सुद्धा अभ्यासलं जातं, त्याच्यावर PhD करणारी लोक आहेत. इतकं समर्थांनी वाङ्मय लिहून ठेवलेलं आहे. असे हे समर्थ आज 5व्या चरणामध्ये आपल्याला सांगतायत की देवांचे मंडण भक्तांचे भूषण. प्रभू रामचंद्र कसे आहेत तर महासंकटी सोडले देव जेणे. अहो प्रभू रामचंद्रांनी आपल्या भक्तांनाच फक्त नाही केली मदत, नाही केलंय सहाय्य, तर देवांना सुद्धा सहाय्य केलेलं आपल्याला दिसतं. मग मंडण म्हणजे काय? मंडण या शब्दाचा अर्थ काय तर प्रभावळ किंवा आरास किंवा देवाची स्तुती करणं, उपासना करणं, प्रार्थना करणं, हे सगळं मंडण ह्याच्यामध्ये येऊ शकतं. मग देवांना सुद्धा यांनी मोकळं केलं, मुक्त केलं, स्वतंत्र केलं, असे हे प्रभू रामचंद्र आहेत. वास्तविक पाहता दुष्ट लोक म्हणजे राक्षस हे देवांना प्रसन्न करून घेत असत आणि साधारणपणे शंकर हे सगळे राक्षसांचं दैवत होतं, कारण भोळा साम, जे आपण मागू ते देणारे असं असल्यामुळे. पण रावणाने ब्रह्मदेवाची सुद्धा तपश्चर्या केली होती. जसा तो शिवभक्त होता तसा तो ब्रह्मदेवांची तपश्चर्या करून त्यांनी अनेक वर मागून घेतलेले होते.
आणि एकदा का या दुष्टांना राक्षसांना हे हातात वर आले की मग त्रैलोक्यामध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात. त्रिलोकाचं राज्य ह्या रावणाने जिंकलंय आणि देवांना सगळ्या बंदीखान्यामध्ये घातलंय. कोणकोणती कामं दिलीत हो देवांना? भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराज आपल्याला सांगतात, समीर झाड तो खडे, समीर झाड तो खडे, वरून खाल तो सडे, समीर झाड तो वरून खाल तो खडे, मयंक पुत्री सावली, मयंक तरी सावली, मधुर पावक हरी, मधुर पावक हरी, देवी सदा करो, सुरेंद्र भाग राखतो, देवी सदा करो, सुरेंद्र भाग राखतो. हनुमंताचे वडील समीर म्हणजे अनिल पवन याला रावणाने काय काम दिलं होतं? तर सगळे केर काढायचे, म्हणजे नीचातलं नीच काम असं दिलेलं आहे. आज आपल्याला आपल्या घरातले सुद्धा केर काढायला बायका लागतात बरं काही. पूर्वीच्या काळी आपण स्वतः सगळे घरातले केर, वारा, फरशी हे सगळं पुसणं करत होतो. पण रावणाच्या महालाचं सगळं केर काढणं ह्या समीर म्हणजे वरुणाला, अनिलाला, पवनाला दिलेलं होतं. आता सडा केर काढला की सडा घालायला पाहिजे. मग तो वरुणाला सांगितलं होतं की त्यांनी अंगण सगळं घर झाडून झालं की तुला सडे घालायचे. मयंक म्हणजे चंद्र. मयंकाने काय करायचंय? त्याच्यावरती सावली धरायची. आणि आपण बघा वस्त्र धुतो त्यावेळेला जर आपण गरम पाण्यामध्ये वस्त्र धुतली तर ती जास्त स्वच्छ निघतात. तसं मलिन पावको हरी म्हणजे पावक म्हणजे अग्नी. अग्नीला कपडे धुवायचं काम दिलेलं होतं. विधी विधी सदाकतो, सुरेंद्र बाग राखतो म्हणजे इंद्राला बागकाम करायला सांगितलेलं होतं. मोठं खूप वर्णन छान आहे भावार्थ रामायणामध्ये. आणि सटवाई जी होती तिला रावणाच्या सगळ्या बायकांची बाळणपण करणं हे तिला काम सांगितलेलं होतं. ज्याला आपण बुद्धिदाता म्हणतो त्या गणेशाला गाढवं वळायला सांगितली होती. म्हणजे बघा, आणि शनी ज्याला आपण खूप घाबरतो, शनीची पीडा साडेसती आली की आपण घाबरतो. पण या रावणाने काय केलं होतं? त्यांना पालथं टाकून त्याच्यावरती आपलं सिंहासन ठेवलेलं होतं. अशा प्रकारे ह्या देवांना त्यांनी त्राही भगवान करून सोडलेलं होतं. पण रावणाचं वध करून ह्या रामाने ह्या सगळ्या देवांना स्वतंत्र केलंय, मुक्त केलंय. असे हे प्रभू रामचंद्र. म्हणून महासंकटी सोडले देव जेणे असं वर्णन समर्थ श्लोकामध्ये करतात. मग अतिशय पराक्रमी असल्याशिवाय हे प्रभू रामचंद्र करू शकणार नाही. असे आगळा गुणधर्म आपण त्याचे सगळे गुण बघितलेले आहेत रामचंद्रांचे, की समोरच्याला आपलंस करणं हे प्रभू रामचंद्रांचं गुण वैशिष्ट्य होतं. आणि अशा रामांचं स्मरण कोण करतंय? कालच्या अभंग पूर्वरंगामध्ये आपण बघितलंय की कैलासीचा राणाला चावला तसं शैलजा शूल पाणी. आज त्याचं विशेषण समर्थ या श्लोकामध्ये सांगतायत की शैलजा, शैल म्हणजे पर्वत, त्याची कन्या म्हणजे पार्वती, तिचा पती असा तो शूल पाणी या प्रभू रामचंद्रांचं ध्यान करतोय. आणि उपेक्षी कदा रामदासा अभिमानी. भगवंत हा आपल्या भक्ताला कायमच संरक्षण देत असतो. पण तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक काय करतात? संकटात जरा जरी आपल्याला मदत नाही मिळाली की आपण म्हणतो भगवंत नाहीच आहे. पण समर्थ म्हणतात की तो परीक्षा घेतल्याशिवाय मदत करत कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाणी. तुम्ही किती पाण्यात आहात भगवंत बघत असतो.
एक भक्त होता आणि भगवंताचा अत्यंत निस्सीम भक्त. आता दोघे जण समुद्र किनाऱ्यावर दररोज जात असत. तर ते दोघं जण चालताना दोघांची 2-2 पावलं वाळूवरती उमटत असत. आता एक दिवस असं झालं की त्या भक्ताला एकच पाऊल, मी 2च पावलं दिसली, ती 4 दिसत होती दररोज. आता काय वाटलं त्याला, भगवंत आपल्याला सोडून गेला. भगवंताशी बोलायचा अधिकार त्यांनी आपल्या भक्तीने प्राप्त केलेला. आणि भगवंता तू मला संकटात सोडून गेलास. भगवंत हसतोय आणि म्हणतोय, अरे संकटात मी तुला सोडून कसं जाईल, मग आज 2च पावलं कशी दिसतायत 4च्या ऐवजी. तेव्हा भगवंत हसून उत्तर देत आहे की अरे जसं मूल दमलं की आई काय करते, कडेवर उचलून घेते की नाही, तसं मी तुला आज कडेवर घेतलं, मग तुझी पावलं कशी बरं उमटली. जी पावलं उमटले ती माझी उमटलेली आहे. नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. आपल्या भक्तांची कधीही हेळसांड तो करत नाही. म्हणून देवांचे मंडन आणि भक्तांचे भूषण. मग भगवंतानी आपल्याला सांगितलेलंच आहे, अनन्य शरण संरक्षण भक्तापूर्ण. अनन्य शरण संरक्षण भक्तापूर्ण. निर्मळ निश्चय सुशांत भक्ती. निर्मळ निश्चय सुशांत भक्ती. दयास होईल माझी प्राप्ती. दयास होईल माझी प्राप्ती. दयास होईल माझी प्राप्ती. वळती पूर्ण संरक्षण भक्तापूर्ण. अनन्य शरण संरक्षण भक्तापूर्ण. भगवंत सांगतो की जो मनाने निर्मळ आहे, मनाने निश्चल आहे, कारण भगवंतावरती तुमची जर खरी श्रद्धा असेल तरच तुम्ही भगवंताशी अनन्य होऊ शकता. अनन्य या शब्दाचाच अर्थ आहे की तुझ्याशिवाय इतरांशी मी शरणागत नाही. अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते. आपल्याला भगवंतच गीतेमध्ये सांगताय. मग असं जर आपण भगवंताला अनन्य राहिलो आणि त्याच्यावरती सगळा भार टाकून सुशांत शांत वृत्ती असं कधी म्हणताय, त्यालाच माझी प्राप्ती होईल. जो कपटी असेल, कुटीलपणे वागेल, त्याला माझ्याकडनं गती मिळणार नाही असं भगवंत सांगतो. गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय की शस्त्रधारी याच्यामध्ये मी कोण आहे, तर मी रामचंद्र आहे असं भगवंताने सांगितलंय. म्हणून भगवंतावरती आपण अनन्य जसं त्याच्यावरती श्रद्धा ठेवली, कारण विश्वास हा अंध असू शकतो पण श्रद्धा कधीही अंधश्रद्धा नसते. बघा आपण एसटी मध्ये बसलो तर ड्रायव्हरच्या जवळ जो कोणी बसलेला असेल त्याला गचके बसतात का खड्ड्याचे, जो मागे बसलेला असतो त्याला खड्ड्यातले गचके बसतात. मग जसं भगवंताजवळ जो जास्त जवळ आहे त्याला भगवंताची कृपा मिळणार आहे. पुढच्या चरणात भगवंत सांगतायत की धेनू धर्म बीज यांचे दास्य जे करतात त्यांच्या साह्यासाठी, म्हणजे निशिदिनी बरं का, एकदा कधीतरी करायचं आणि भगवंतानी आम्हाला साह्य करायला पाहिजे असं नाही. कष्टभीती निशिदिनी काया, कायम स्वरूपी धेनू म्हणजे गायीची सेवा करणे. म्हणजे निशिदिनी निवड काय, एकदा कधीतरी करायचं आणि भगवंतानी आम्हाला साह्य करायला पाहिजे असं नाही. कष्टभीती निशिदिनी काया, कायम स्वरूपी धेनू म्हणजे गायीची सेवा करणे.
नंतर धर्माचं रक्षण करणं आणि द्विजवरांचा सन्मान करणं, मान ठेवणं, हे जो करतो, त्यांचं दास्य करतो, त्यांना मी माझी कृपा त्यांच्यावर बहाल करतो. असा भगवंत भक्तांसाठी येत असतो. कितीतरी आपल्याला उदाहरणं आहेत की भक्तासाठी भगवंत धावून आलेला आहे न सांगता. संत चोखा मेळा, अहो बायकोनी सांगितलंय की माणसांना बोलवून आणा, आता माझी बाळणपणाची वेळ जवळ आलेली आहे. चोखा मेळा चाललेत आणि वाळवंटामध्ये नामदेवांचं कीर्तन चाललंय. कीर्तनाला बसलेत आणि सगळ्या वारकऱ्यांबरोबर पंढरपूरला गेले. विसरून गेले की आपल्या निर्मळाला, बहिणीला निरोप द्यायचा आहे. पण आपल्या भक्तांनी निरोप दिला नाही म्हणून भगवंत आला नाही असं होतं का? भगवंतानी निर्मळाचं रूप घेऊन चोखा मेळ्यांच्या सोयराबाईंचं बाळंतपण केलं. कारण ती अनन्य शरण होती दोघ जण. अहो एवढंच नाही तर एकदा स्वर्गातलं अमृत नाचलं बर का. आता अमृत नाचलं, एखादा आता उन्हाळ्याचे आपले पदार्थ नाचतात, त्याला घाण वास येतो. इंद्र देवर्षींकडे आलाय आणि म्हणतोय की काय करू आम्ही? तेव्हा ते म्हणतात की मर्त्य लोकावरती, भूलोकावरती तुम्हाला जावं लागेल. तिथे भगवंत सुद्धा वास्तव्य करतायत आणि सगळेजण द्वादशी सोडायला चोखा मेळ्यांकडे आलेले असताना हा इंद्र तो नाचलेला अमृत कुंभ घेऊन भगवंताकडे जात आहेत आणि भगवंत त्यांना सांगतोय की हे चोखोबांकडे द्या, ते त्यांना शुद्ध करून देतील. यांच्यासाठी चोखोबांनी काय सांगितलंय की अहो या अमृतापेक्षा नामामृत घ्या तुम्ही, म्हणजे ते जास्तपणे चांगलं शुद्ध होईल. असे हे भक्त असतात, अनन्य असतात. अनन्या चिंतयन्तो माम. एक राजा, त्याच्याकडे एक पुराणी बुवा होते आणि दररोज एकेका श्लोकावर निरूपण करावं. त्या दिवशी निरूपणाला हा श्लोक घेतलेला. अत्यंत तास दीड तास सुंदर उदाहरण देऊन, दृष्टांत देऊन या श्लोकाचं विवरण केलंय. आज मनामध्ये असं वाटतंय की आज राजेसाहेबांकडनं काहीतरी आपल्याला बक्षिसी मिळणार. इतकं सुंदर प्रवचन झालंय. आम्हाला पण असं वाटलं की घरी अभ्यास चांगला केला ना की इथे चांगलं झालं की समाधान मिळतं, तसं त्या पुराणिक बुवांना वाटलंय. आणि प्रवचन संपलं आणि राजेसाहेबांनी जवळ बोलवलंय. आशेने गेले पण झालं उलटच. राजेसाहेबांनी सांगितलं तुम्हाला या श्लोकाचा अर्थच कळलेला नाहीये, काय करावं? पुराणिक बुवा राजांना समजून सांगतायत, अहो आपल्या दरबारामध्ये अनेक पंडित ज्ञानी आहेत, त्यांना विचारून बघा, ह्या श्लोकाचा हाच अर्थ आहे. तुम्हाला ह्या श्लोकाचा अर्थ कळलेला नाही आणि जेव्हा तो कळेल तेव्हा तुम्ही पुन्हा राजवाड्यामध्ये पुराण सांगायला या. मनामध्ये खट्टू झाले, विचार करतायत पोटा पाण्याचा व्यवसाय म्हणून आपण राजवाड्यामध्ये पुराण सांगत होतो, आता उद्या काय? मनात विचार करत खानवानीने आपल्या वाड्यामध्ये आले. पत्नीने ओळखलंय काहीतरी झालंय, पण तानमान बघून आधी हातपाय धुवायला पाणी दिलंय, तोंड पुसायला पंचा दिलाय आणि पुराणी बुवांची स्वारी सोप्यावरती झोपाळ्यावर बसली. हळूच विचारते काय झालंय का आज? तेव्हा ते सांगतात सगळा घडलेला प्रसंग. राजेसाहेबांनी मला सांगितलं की श्लोकाचा अर्थच कळला नाही तुम्हाला. आता माझघरामध्ये त्यांची 8-9 वर्षाची मुलगी सागरगोटे खेळत होती. बाबांनी सांगितलेलं तिने पण ऐकलंय आणि ती बाहेर आली. बाबांना म्हणते बाबा बाबा खरंच तुम्हाला अर्थ कळला नाहीये. आता दररोज आपल्या मुलीला सुद्धा हे शिकवत होते बरं, पण रागवले नाही. बाळ तुला काय म्हणायचंय ते नीट सांगशील असं विचारलं. एवढ्या गोड शब्दात आपण आपल्या मुलांशी बोलत नाही, पण पुराणी बुवांनी सांगितलंय की तुला काय म्हणायचंय ते मला नीट कळलं नाही. तेव्हा ती म्हणते बाबा राजेसाहेबांनी सांगितलंय ना की राजवाड्यात पुराण सांगू नका, मग तुम्ही आपल्या वाड्यामध्ये सांगा ना.
आणि हा विचार त्यांना पटलाय. मौखिक प्रसिद्धी झालीये की पुराणिक बुवा आपल्याच वाड्यामध्ये पुराण सांगणार आहे. आता सामान्य जनतेला राजवाड्यात जायला बंदी होती, त्यामुळे त्यांचं पुराण ऐकता येत नसे. एकानी दोघांना 10 जणांना असं सांगून सांगून अहो लोक गंगेला पूर आलाय, वाड्यामध्ये बसायला जागा पुरे नाहीशी झाली. होता होता 8 दिवस झाले आणि राजे साहेब जे महिन्याला मानधन देत होते ते एकाच दिवसात मिळायला लागले. बरं सगळ्या स्वरूपात, साड्या म्हणू नका, म्हणजे वस्त्र म्हणू नका, धान्य म्हणू नका, पैसा म्हणू नका, फळफळावळ म्हणू नका. आणि ही वार्ता राजांना कळली. त्यांनी दूताबरोबर निरोप पाठवलाय की पुराणिक बुवा तुम्हाला ह्याचा अर्थ कळलाय, आता उद्यापासून राजवाड्यामध्ये पुराण सांगायला या. पण पुराणिक बुवांनी काय उत्तर दिले ते महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं की ज्यांना पुराण ऐकायचंय त्यांनी वाड्यावर यावं, कारण राजापेक्षा माझा पोशिंदा कोण आहे? भगवंत आहे. त्याला जर आपण अनन्य शरण गेलो तर तो आपलं पालन पोषण योगक्षेमं वहाम्यहम् असं जे भगवंतांनी सांगितलंय का, तर अनन्य शरण जा. आता आपल्याला रामचंद्रांचे अनेक भक्त माहितीये, नळ नीळ जांबुवंत वगैरे सगळे रामपाठामध्ये दिलेले आहे. पण ते मानवच भक्त होते का प्रभूंचे? तर पशु पक्षी सुद्धा त्यांच्या जीवनात आलेले आहेत. अनेक गोष्टी त्यांच्या आहेत, जेवढ्या आपल्या वेळेत बसतील तेवढ्या आपल्याला बघायचे. पहिली गोष्ट आहे ती 2 पक्षी आणि 1 मासा यांची मैत्री होती. 1 वर्ष दुष्काळ पडलाय आणि आपला मित्र आता मासा हा कसा इथे राहील, म्हणून या दोन्ही पक्ष्यांनी असं ठरवलं की ह्याला चोचीत धरायचंय आणि आपण दुसऱ्या पाणवठ्यावरती त्याला नेऊन सोडायचं. परंतु जाता जाताच त्या माशाचा मृत्यू झालाय आणि ते बघून हे दोन्ही पक्षी आपला त्यांनी प्राण सोडले. मग ते भगवंताचे भक्त असल्यामुळे त्यांना रामचरित्रामध्ये स्थान मिळाले. मग ते कोण झाले रामचरित्रामध्ये? तर श्रावण बाळ हा मासा झालाय आणि ते 2 पक्षी हे त्याचे माता पिता झालेले आहेत. प्रभूंना अगदी छोटीशी गोष्ट जरी केली तरी ते विसरत नाहीत. आपण काल त्यांचा गुणधर्म बघितलाय की थोडासा सुद्धा उपकार भगवंत ठेवत नाही, तो स्मरणात ठेवण्याची त्याचा गुणधर्म आहे. हा आगळा गुणधर्म आहे. आपण सगळ्यांचे उपकार विसरतो, पण एखादा वाईट वागला असेल तर तो जन्मभर आपण लक्षात ठेवतो. त्यानंतरच दुसरा एक पशु आहे, पक्षी हे आहे, तर ते म्हणजे कासव. क्षीरसागरामध्ये असताना त्या कासवाला असं वाटलं की आपण प्रभूंचा पदस्पर्श करावा. आता म्हणून पदस्पर्श करण्यासाठी पायांच्या बाजूला जातोय तर लक्ष्मी पादसंवाहन करत होती. कासव बघितल्यानंतर असं करून हाकलून दिलंय, तिकडनं गेलाय की आता नुसता स्पर्श, देहाचा स्पर्श झाला तरी तेच पुण्य आहे, म्हणून तो मस्तकाच्या बाजूला जातोय. पण शेष त्याच्यावर छत्र धरलेलं त्यांनी सुद्धा फुत्कार टाकले आणि त्या कासवाला बाजूला केले. पण त्याच्या मनातला जो भाव होता तो भगवंतांनी हेरलाय, लक्षात ठेवलाय. आणि परवा आपण जे कथानक ऐकलं गुहक, त्या कासवाचा जन्म म्हणजे रामचरित्रामध्ये तो गुहक झालाय आणि त्यावेळेला त्याला पदप्रक्षालन करायची संधी भगवंतांनी दिलेली आहे. दुसरा पक्षी आहे जटायू आहे. जटायू आणि संपाती हे दोघं भाऊ अत्यंत बलशाली असणारे. एक दिवस त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली की आपण दोघांनी सूर्याला धरायला जायचंय. आता सूर्याला धरायला जायचंय म्हणजे जेवढा आपण सूर्याजवळ जाऊ तेवढी उष्णता आपल्याला दाह करते. आज सुद्धा आपल्याला उन्हाळा किती जाणवतोय, अजून एप्रिल जायचंय, मे जायचंय. पण हा धाकटा असल्यामुळे संपातीने काय केलं, आपल्या भावाचे पंख दाह होतोय, पोळले जात आहेत म्हणून आपले पंख त्याच्या भोवती गुंडाळले आणि त्यामुळे अर्थातच सूर्याच्या दाहतेने संपातीचे पंख हे जळून गेले.
तर जटायूनी सुद्धा रामरायाला मदत केलेली आपल्याला दिसते सीता तिची सुटका करण्यासाठी. तसंच संपाती हा सुद्धा वृद्ध पक्षी असल्यामुळे त्याला अशी एक देणगी होती प्रभूंनी दिलेली की आपल्याला थोड्याच अंतरावरचं दिसतं, पण संपातीला अशी देणगी दिली होती भगवंतांनी की 100 योजने दूर असलेली गोष्ट ही त्याला दिसत होती. ते आजच्या भागामध्ये येणार आहे म्हणून ते सगळं सांगत नाहीये. त्यानंतर वानरांची मदत भगवंताला का घ्यायला लागली त्याची सुद्धा कथा आहे. एक राजकन्या अत्यंत रूपवान असणारी, आणि कधी नव्हतं नारदांना असं वाटलं की आपण विवाह करावा तिच्याकडे बघून. आता विवाह तिने आपल्याला पसंत करायला पाहिजे, म्हणजे आपलं रूप चांगलं असायला पाहिजे. म्हणून भगवान नारायणांकडे गेले आणि सांगतायत की भगवंता असं अशी इच्छा उत्पन्न झाली आहे तर मला चांगलं रूप द्या. भगवंत म्हणतात ठीक आहे, मी तुला हरीचं रूप देतो. बरं का, हरीचं रूप म्हणजे हरी म्हणजे एक तर भगवंत किंवा हरी ह्या शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये वानर असा सुद्धा होतो. आता वानराचं रूप भगवंतांनी दिलंय. आता तेव्हा काय आरसे एवढे नव्हते, त्यामुळे भगवंतांनी दिलाय म्हणून निशंक होऊन स्वयंवराच्या इथे गेले. सगळे जण त्याच्याकडे बघून हसतायत, कोणी हात धरून हसतायत, कोणी त्यांनी दुसरीकडे बघितलं की हसतायत. होता स्वयंवराची वेळ आली, ती वरमाला घेऊन आली राजकन्या आणि त्यांच्या आसनापाशी आली आहे आणि तिने ती माला टाकून ती निघून गेली. तेव्हा सगळ्यांनी मोठा हास्याचा जल्लोष केलाय, अपमान झालाय. नदीवर आलेत आणि पाण्यामध्ये प्रतिबिंब बघितलंय आणि वानराचं तोंड दिसलंय. त्या क्षणी नारदांनी भगवंताला शाप दिलाय बरं की तुला जे रूप मला दिलेस त्यांची मदत घेतल्याशिवाय तुझं काम होणार नाही. रामचंद्रांना वानरांची मदत घेतल्याशिवाय रावण वध करता आलेला नाही. वानर, त्याच्यानंतर जांबुवंताचं आयुष्य तर एवढं होतं, अस्वल योनीमध्ये असलेला त्रेतायुगापासून द्वापार युगापर्यंत जांबुवंताची मुलगी जांबुवंती हिच्याशी सुद्धा भगवंताचा विवाह झालेला आहे. त्यानंतर छोटीशी खार सुद्धा सेतू बांधताना मदत करायची म्हणून, म्हणजे मोठा प्राणी असो नाही तर छोटा असो, भगवंत त्याची सेवा आपल्या ठिकाणी लक्षात ठेवतो. खारीने काय करावं, आपण सुद्धा सेतू बांधायला मदत करावी म्हणून समुद्राच्या पाण्यामध्ये आपली शेपटी ओली करावी, वाळूमध्ये ती घोळवावी आणि 2 दगडांच्या मध्ये ती आपटावी, म्हणजे त्याच्यात वाळू पडत असे. वानर तिला म्हणत होते, अगं एवढीशी तू आमचा पाय पडलास तर मरून जाशील, मध्ये मध्ये येऊ नको. पण तिने आपली सेवा सोडली नाही. आणि ह्याचं बक्षीस रामरायांनी काय दिलंय, कारण भक्तांचे भूषण असणारे प्रभू रामचंद्र तिला आपल्या मांडीवर घेतलाय आणि आपली बोट तिच्यावरनं, हात पाठीवरनं फिरवलाय. रामाची 3 बोट तिच्या पाठीवर आजही दिसतात. मला वाटायचं की सगळ्याच खारींवरती आहे बरं का, पण आम्ही अमेरिकेत गेलेलो, अमेरिकेतल्या खारींच्या याच्यावरती रामाची बोट नाहीये, ती मुद्दाम फोटो काढून ठेवला. म्हणजे प्रभू रामचंद्र हे भक्तांचे भूषण कसे आहेत. त्याशिवाय त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला मयूर, वनवासामध्ये असताना सीतामाईला तहान लागलीये, दोघांचं बोलणं चाललंय की राम म्हणतायत की ही जागा आपल्याला नवीन आहे, पाणवठा कुठे आहे हा शोधायला लागणार आहे. पण त्या वृक्षावर बसलेला मोर वाणी नाही म्हणून बोलू शकत नाही. तो त्यांच्या पुढे येतो, पिसारा फुलवतो, नृत्य करतो आणि एक पीस टाकत पुढे जातोय आणि पीस टाकत रस्ता त्यांना दाखवतोय पाणवठ्याचा. होता पीस गोळा करत सीतामाई पाणवठ्यापाशी आली आणि पाणी प्यायल्यानंतर तहान भागवली.
सीतामाई प्रभूंना म्हणजे प्रभू म्हणतात की त्यांनी तुला एवढं पाण्याचा पाणवठा दाखवला, तू त्याला काहीच देणार नाहीस. तेव्हा ती म्हणते आपणासारखे समर्थ माझ्या बरोबर आहेत, तर मी कशाला त्याला देऊ, तुम्हीच काहीतरी द्या. रामानी मोराला जवळ घेतलंय, विचारलंय की तुला वाणी नाही म्हणून तुला सांगता आलं नाही, तर तुला मी वाणी देऊ का? मयूर म्हणतोय छे, ज्यांना वाणी दिले ते तरी तुझं कुठे नामस्मरण करताय, मला वाणी नको, मग तुला काय हवंय? तेव्हा तो सांगतोय की माझं उच्च म्हणजे मयूर पीस जे आहे तुम्ही आपल्या मस्तकावर धारण करा. प्रभू रामचंद्र सांगतायत की या जन्मामध्ये ते शक्य नाही, पण कृष्ण जन्मामध्ये मी ते नक्की धारण करीन. आणि आपल्याला दिसतं की कृष्णाच्या मस्तकावर मयूरपंख असतो. अशी अनेक प्राणी पक्षी हे सगळे भगवंताचे भक्त होते आणि त्यांच्या त्यांच्या भूमिका त्यांनी रामचरित्रामध्ये केलेल्या आहेत आणि त्यांचं भूषण ठरणारे असे प्रभू रामचंद्र. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ सांगतात की देवांचे मंडन भक्तांचे भूषण हे प्रभू रामचंद्र आहे. राघवाची
लक्ष्मणांची भेट झालेली आहे. लक्ष्मणा रामापाशी नत झालेले हनुमंत ओळख पटलीये आणि आपल्या दोन्ही खांद्यांवरती राम लक्ष्मणांना घेतलंय आणि ऋष्यमुख पर्वतावरती असलेल्या सुग्रीवापाशी ह्या दोघांना घेऊन हे दोघं म्हणजे कल्पतरू आणि चिंतामणी आहेत असं ह्या सुग्रीवाला वाटलंय. त्यांना वंदन केलंय आणि मैत्रीचा हात उंचावलाय. पण नुसतं बोलून मैत्री होत नाही. हनुमंतांनी 2 काष्ट आणली आहेत, ती एकमेकांवरती घासली आहेत आणि अग्नी प्रज्वलित केलाय. अग्नी साक्ष अशी त्यांची ही मैत्री झाली. आपल्याकडे आपल्या संस्कृतीत सगळ्या चांगल्या गोष्टी ह्या अग्नी साक्ष होतात. विवाहामध्ये सुद्धा लाजाहोम का असतो? एवढ्यासाठी असतो. म्हणून आपल्याकडे विवाह संस्कार आहे, आपल्याकडे तो करार नाही सह्या करून. पण आज वेगळी परिस्थिती चाललेली आहे. फोटो सेशन हवंय, रिसेप्शन हवंय, साड्या हवे, दागदागिने हवे. फक्त काय नकोय? गुरुजी दक्षिणा घेतात म्हणून संस्कार नको. पण हे आपण आपल्या पुढच्या पिढीला समजावून सांगितलं पाहिजे. असा अग्नी पुढे ह्या दोघांनी मैत्रीची शपथ घेतली. दोघांची बोलाचाली झाली आणि दोघांचं दुःख एकच आहे असं दोघांना जाणवलं. दोघेही नरेश, दोघे परभ्रष्ट, दोघेही नरेश, दोघे परभ्रष्ट, प्रेमाची कष्ट, दोघेही राजे आहेत पण पदभ्रष्ट झालेले आहेत. दोघांनाही वनवास आहे. दोघांच्या स्त्रिया ह्या शत्रूंनी हरण केलेल्या आहेत.
पण ह्या दोघांचं सख्य होण्यासाठी मात्र हनुमंत कारण झालेलं आहे. एक दिवस असे दोघे जण राम आणि सुग्रीव असे वनामध्ये गेलेले असताना चाललेले आहेत, वार्तालाप चाललेले आहे आणि एका ठिकाणी आल्यानंतर मात्र सुग्रीवाच्या चेहऱ्यावरती खिन्नता दिसली. सुग्रीवाला प्रभू रामचंद्र विचारतायत, काय झालं? मी काय तुला सांगू रे रामा, माझ्यासारखा कमविशिबी मीच आहे. माझ्या बंधूंनी माझी पत्नी पळवली, मला राज्यातून हकलून दिलेला आहे. उलट तो मला कधी मारेल याच्यासाठी मी ऋष्यमुख पर्वतावर लपून छपून राहतो. आमच्या दोघांची आई एक असली तरी मला त्याच्या पुढे गोगलगाय व्हायला लागतं. आणि हे इथे समोर ओळीने जे 7 ताल वृक्ष दिसत आहेत, काही ठिकाणी ताल वृक्ष लिहिलं आहे, काही ठिकाणी ताड वृक्ष लिहिलेलं आहे. ते 7 ओळीने उभे आहेत आणि त्यांना एका बाणाने जो छेदेल त्याच्या हातनं त्याचा मृत्यू आहे. असं म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी धनुष्य हाती घेतलाय, प्रत्यंचा लावले आणि त्या क्षणी एका बाणाने 7ही वृक्ष त्यांनी कापून काढलेले. सुग्रीवाला अत्यंत आनंद झालाय, पण रामरायांना तो सांगतोय की त्याच्या समोर उभं राहून तुम्ही युद्ध करू नका. कारण काय आहे तर वालीला असा वर होता की जो तुझ्याशी समोरासमोर युद्ध करेल त्याचं अर्ध बळ तुला मिळेल. त्यामुळे तुम्ही त्याच्याशी समोर उभं राहून युद्ध करू नका, आडून त्याच्यावरती हल्ला करा. आणि श्रीरामांनी सुग्रीवाला सांगितलंय की तू त्याला द्वंद्व युद्धासाठी पुकार, गदा युद्ध दोघांनी खेळा आणि तेव्हाच मी त्याचा वध करेन. हा रामांच्यावर विश्वास ठेवून वालीच्या राजवाड्यापुढे गेलाय आणि त्याला ललकारी दिली की युद्धाला तयार हो. ताबडतोब त्यांनी गदा घेतली आणि दोघांचं युद्ध सुरू झाले. प्रभू रामचंद्र झाडाच्या आड उभे आहेत, पण हे दोघे इतके सारखे दिसायला होते की प्रभू रामचंद्रांना कळेना की नक्की वाली कुठला आहे आणि सुग्रीव कुठला आहे. त्यामुळे त्यावेळी त्यांना काहीही करता आलं नाही आणि शेवटी भयानी हा पळून गेलेला आहे. सुग्रीव विचारतोय की रामा तुम्ही बाण का नाही सोडला? तेव्हा राम म्हणतात, अरे तुम्ही दोघं एवढे सारखे आहात तर तुला चुकून बाण लागला असता तर. आता तुझ्या गळ्यात मी एक फुलांची कमळाची माळ घालतो, म्हणजे मला कळेल की सुग्रीव कुठला आणि वाली कुठला आहे. तू आता त्याला पुन्हा युद्धासाठी आवाहन कर. पुन्हा जेव्हा त्यांनी ललकारी दिली त्यावेळी वालीची पत्नी तारा ही अत्यंत हुशार होती. ती म्हणते, ह्याच्या पाठीमागे कोणीतरी प्रबळ प्रतापी असल्याशिवाय हा तुम्हाला पुन्हा बोलवायला येणार नाही, तुम्ही जाऊ नका. पण वाली ऐकत नाही आणि दोघांचं द्वंद्व युद्ध होतं आणि झाडाच्या आडून वालीला प्रभू रामचंद्र बाण मारतात. विद्ध झालेला हा वाली खाली पडतोय आणि रामांना विचारतोय की अधर्माने तू मला का मारलंस? पण प्रभू रामचंद्र म्हणतायत की तू अधर्म केलास तेव्हा तुला अधर्म कळला नाही का? तुझ्या भावाची पत्नी तू स्वतःची पत्नी म्हणून वागवतोस, तिला त्याला पदभ्रष्ट केलंस, हा तुझा अधर्म नाही का? पण मृत्यूशय्येवर असलेला हा वाली तो म्हणतोय की रामा तुम्ही सुग्रीवाशी जर मैत्री केली तर माझ्याशी का नाही केली? मी तुम्हाला ताबडतोब सीतेला आणून दिलं असतं, कारण रावणापेक्षा मी कितीतरी बलाढ्य आहे. रावणाला त्यांनी आपल्या काखेमध्ये बांधून अंगदाच्या पाळण्यावरती चिमणाळ म्हणून लावलेलं होतं, इतका वाली बलशाली होता. वालीला
वाईट वाटतंय की आपल्याला रामांची सेवा करायला मिळाली नाही. एक हात सुग्रीवाच्या हातात दिलाय, एक हात रामांच्या हातात दिलाय. राम सुद्धा त्याला सांगतायत की हा वाली वध नाही, फल निर्दान, मी दुष्ट प्रवृत्तीला मारलेलं आहे असं राम सांगतायत. पण तू वाईट वाटून घेऊ नकोस. जरी सुग्रीव राजा झाला तरी तुझा पुत्र अंगद ह्यालाच मी युवराज करेन. आणि प्रभू रामचंद्रांकडे बघत त्यांचं दर्शन घेत हा वालीनी प्राण सोडला. आता इकडे लक्ष्मणाला प्रभू रामचंद्रांनी सांगितलंय की नगरामध्ये जाऊन त्याला राज्याभिषेक कर सुग्रीवाला. रामांनी प्रतिज्ञा घेतलेली असते की दुष्टांचं संरक्षण आणि खलांचं निर्दालन केल्याशिवाय मी नगरामध्ये प्रवेश करणार नाही. लक्ष्मणाने सगळा राज्याभिषेकाचा सोहळा केलाय. प्रभूंनी त्याला सांगितलंय की आता पावसाळा आलेला आहे, त्यामुळे तू 4 महिने तुझं राज्य उपभोग, स्त्रियांचा उपभोग घे आणि मग सीता शोधासाठी तयार राहा असं प्रभूंनी सांगितलंय. तोपर्यंत आम्ही गिरीकंदरी 2 जण राहू. पण राज्याभिषेक झाल्यानंतर काय झालं हो? राज्याभिषेक होता, राज्याभिषेक होता, रमला रमणी मध्येच रममाण. अहो, प्रभूंना दिलेली आण सुद्धा विसरून गेलाय. पावसाळा संपून काही हालचाल दिसेना. प्रभूंना राग आलाय. पण राग आला तरी तो व्यक्त कसा करावा हे प्रभू रामचंद्रांकडून शिका. प्रभूंनी लक्ष्मणाला सांगितलंय की सुग्रीवाला निरोप दे की वालीला ज्या मार्गाने पाठवलं तो रस्ता अजून बंद झालेला नाही. लक्ष्मण तिरमिरीमध्ये सुग्रीवाला प्रश्न विचारण्यासाठी गेलाय की सीतामाईंच्या शोधासाठी तुझी काय हालचाल आहे. पण हनुमंतराय तिथे मध्ये आले, कारण आत्ता जर सुग्रीवा पुढे लक्ष्मण गेला तर त्याचे काही खैर नाही. म्हणून वाक्चातुर्यामध्ये चांगली असणारी त्याची पत्नी वालीची पत्नी जी तारा, हिला पाठवलंय पुढे आणि लक्ष्मणाला तिने शांत केलंय आणि सुग्रीव त्याच्याच योजनेमध्ये आहे असं सांगितलं आणि त्याचा राग शांत केला. ताबडतोब सुग्रीवाने सगळ्या वानर सेनेला जवळ बोलवलंय, आज्ञा दिले, 4ही दिशांना पाठवलंय सैन्य. आता आपल्याला असा प्रश्न येईल की आता जटायूंनी सांगितलं होतं की दक्षिणेकडे नेलंय, मग फक्त दक्षिणेकडे का नेलं पाठवलं. पण रामांना त्याच्यातनं हेतू काय होता की 4ही बाजूला सैन्य गेल्यानंतर सगळ्या आर्यावर्तामध्ये कळेल की पहिली चूक कोणी केली, माझी पत्नी पळवण्याची, तर रावणाने केली. मी त्याच्यावर उगाचच्या उगाच हल्ला करत नाहीये, म्हणजे सगळ्यांचं पाठबळ आपल्याला मिळेल, हा त्यातला हेतू. सुग्रीव सगळ्या सैन्याला सांगतोय, चला उठा तयार वास देश शोधते महा, चला उठा तयार वास देश का महान, कराल धन्यवाद प्राणदान यज्ञ, कराल धन्यवाद प्राणदान यज्ञ, परोपकार हात करा नाही देश साताचा, परोपकार हात करा नाही देश साताचा, तरी कराल आणि 4ही दिशांना जा. आपलं सगळं तन मन धन सीता सतीला शोधण्यासाठी घालवा. हा खरा परोपकार आहे, ह्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही. महासतीला शोधणं म्हणून त्यासाठी हा जर प्राणदान यज्ञ तुम्ही केला तर तुम्ही धन्य व्हाल, असं आपल्या सैन्याला त्यांनी प्रेरणा दिली, उत्साह दिलाय. 3 दिशेला गेलेत आणि दक्षिण दिशेला अंगद, जांबुवंत, हनुमंत यांची नियोजन केलेलं आहे. आता एखादं काम आपण घ्यायचंय तर त्याची सगळी माहिती असायला पाहिजे. इतर वानरांनी जा सांगितल्यावर गेले बर का, पण हनुमंतराय तसे नव्हते. ते रामानायांना विचारतायत की सीता सती आहे तरी कशी, तिला ओळखू कशी.
बरं, मी तुमचा दूत म्हणून आलोय हे तिने मान्य करायला पाहिजे, त्यासाठी तुमची काहीतरी खूण मला द्या. असं म्हटल्यानंतर प्रभूंनी त्याला आपली मुद्रिका हातातली काढून दिली. सांगितलंय की जी सतत रामनामस्मरण करत आहे, जिचं वस्त्र कधीही मलिन होत नाही, तिच्या शरीराला एक गंध येतो, मृद्गंध, कारण ती पृथ्वीची कन्या आहे. आणि हा गंध किती येतो लांब? अर्ध योजन एवढं लांब येतो. ती माझी सीता सती आहे. आणि मग प्रभू रामचंद्रांना दृढ आलिंगन प्रभू रामचंद्रांनी मारुतीला दिलंय आणि ते त्याला सांगताय, गाढ आलिंगन दिलंय आणि सांगितलंय की मी तिच्यामुळे किती दुःखी आहे तिला सांग, तिचं कुशल विचार आणि ही मुद्रिका देऊन तिला आश्वस्त कर की आम्ही लवकर तुला सोडवण्यासाठी येत आहोत. प्रभूंना वंदन करून हे सगळे वानर दक्षिणेकडे निघाले. होता होता दक्षिणेकडे आले, पण समुद्र किनारा दिसलाय. आता समुद्र पार कसा करायचा? 100 योजन हा समुद्र होता. आता जांबुवंत हा अनुभवी होता, वृद्ध होता, त्यामुळे अनुभवाचं गाठोड होतं. तो प्रत्येकाला विचारतोय. कोणी सांगतोय मी 50 योजन जाऊ शकतो, कोणी म्हणतोय मी 80 योजन जाऊ शकतो, अंगद म्हणतोय मी 100 योजन जाऊ शकतो, पण परत येऊ शकत नाही, कारण सीतेकडे पाठ केली तर माझं बळ जाणार, कारण सीता ही शक्ती आहे, त्यामुळे मी जाऊ शकत नाही. तेव्हा जांबुवंत त्याला म्हणतोय की तुला आम्ही पाठवणारच नाही, कारण तू युवराज आहेस. आणि जांबुवंत हनुमंताला शोधायला लागले. हनुमंत हे लहानपणी अत्यंत गूढ असल्यामुळे ऋषी मुनींना त्रास देत असत, त्यामुळे त्यांचा शाप त्यांना होता की ह्याच्या शक्तीचं विस्मरण ह्याला होईल. ती जेव्हा जागृत केली जाईल, कोणी त्याला ती सुप्त शक्ती जागृत करेल, त्यावेळी त्याचे ती शक्ती जागृत होईल पुन्हा. तेव्हा जांबुवंत हनुमंतापाशी आलाय आणि त्याची स्तुती करताय. तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान. असं सांगितलंय, त्याची सुप्त शक्ती जागृत केली आहे आणि हनुमंताचे बाहुस्फुरण पावायला लागले. होता होता बसलेला होता तो उभा राहिलाय. जांबुवंतांनी त्यांना सांगितले की तुला एवढ्या 100 योजन समुद्र पार करून जायचंय. जय रघुवीर म्हणालाय आणि उड्डाण केलंय. आता हे उड्डाण करताना अनेक संकट आली हो, पण स्वामी काज करायचं असेल तर मध्ये विश्रांती घ्यायची नसते, आणि तशीच मारुतीरायांनी विश्रांती घेतली नाही. आलेल्या संकटांना तोंड दिलेलं आहे. मैनाक पर्वत वर आलाय की माझ्यावर थोडी विश्रांती घे. सुरसा राक्षसी आली आहे, सिंहिका राक्षसी आली आहे, पण त्यांना सुद्धा या सगळ्या कथा माहिती आहेत म्हणून मी पटापट जाते, कारण घड्याळ पुढे जात आहे. आणि लंकेमध्ये प्रवेश केलाय. लंकेमध्ये प्रवेश करताना अगदी अंगुष्ठा एवढा मारुतीने रूप घेतलाय, कारण सूक्ष्म रूप घेऊ शकत होते. जेवढं मोठं रूप घेत होऊ शकत होते तसं सूक्ष्म रूप सुद्धा मारुतीराय घेत होते. आणि तिथे पहारा करणारी जी लंकिनी राक्षसी, जिला रावणाने नेमलेलं होतं, तिच्या लक्षात आलाय की कोणीतरी लंकेत प्रवेश करताय. पण तिला सुद्धा सांगितलेलं होतं की तू
ज्याच्या बरोबर लढाईत हरशील तेव्हा लंकेचा नाश आहे. आणि हा मारुती ज्या वेळी तिला श्रीमुखात देतो त्यावेळी ती गडबडते, हडबडते, खाली पडते आणि तिला सुद्धा कळतं की आता लंकेचा नाश जवळ आलेला आहे. मारुतीराय शंकेमध्ये प्रवेश करतायत, दालनामध्ये जात आहेत. पण सीतामाई ओळखायची कशी? प्रत्येक दालनामध्ये, महालामध्ये जात आहेत. मंदोदरीला बघतोय, हीच तर सीता नाही, कारण सीतेसारखीच मंदोदरी सुद्धा अत्यंत सुंदर होती, रूपवान होती. एकदा मारुतीरायांच्या मनात विचार आलाय की आपण ब्रह्मचारी, आता रात्रीची वेळ असल्यामुळे नको त्या वेशामध्ये सुद्धा बघायला त्याला स्त्रिया मिळत होत्या. पण मुखी का राम त्या काम बाधू शकेना. त्यामुळे मारुतीरायांचं ब्रह्मचर्य मात्र हल्लेलं नाही. सगळ्या महालातनं जातोय, पण अचानक एका महालाच्या समोर तुळशी वृंदावन दिसले. तुळशी वृंदावन कसं? म्हणून ब्राह्मणाचा वेश घेतलाय आणि महालामध्ये गेलाय. रामनाम ऐकू येतोय. कुणाचा होता बाबा महाल? विभीषणाचा हा महाल होता. दोघे राम भक्त भेटले. विभीषण म्हणतोय की सगळ्या दानवांच्या मध्ये मला राहावं लागतंय. मी प्रभू रामचंद्रांचा भक्त आहे. जसं 32 दातामध्ये एक जीव असते ना, तशी माझी अवस्था झाली. मला प्रभू जवळ करतील का? हनुमंत म्हणतायत, अहो दानव योनीमध्ये आला म्हणून काय झालं? छोट्या किड्या मुंगांपासनं भक्ताला जवळ करणारे असे प्रभू रामचंद्र आहेत. तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला ते जवळ घेतील अशी खात्री हनुमंत देत आहेत. विभीषण त्यांना सांगतोय की अशोकवनामध्ये सीतेला ठेवलेला आहे. आता याची अशोकवनाकडे तो वळतोय. तेवढ्यामध्ये रावण सीतेकडे जातोय आणि रामचंद्रांचं मस्तक घेऊन गेलाय, मायावी मस्तक. सीतेला सुद्धा क्षणभर असं वाटलं की प्रभू रामचंद्र नाही राहिले. पण तेवढ्यामध्ये आकाशवाणी सुद्धा झाली की प्रभू रामचंद्र जिवंत आहेत. विभीषणाची जी बायको सुरमा, तिने सुद्धा तिला समजूत घातली की प्रभू रामचंद्रांना काहीही झालेलं नाही. अशा तऱ्हेने रावण तिला अतिशय समजावत होता की तू माझी हो, पण ती ऐकत नव्हती. आणि काही जण असं म्हणतात की रावण किती सच्चित होता, तिच्या आज्ञेशिवाय त्यांनी स्पर्श केला नाही. पण त्याला शापच असा होता की स्त्रीच्या अनुमतीशिवाय जर त्यांनी स्पर्श केला तर त्याचे 1000 तुकडे होतील. म्हणून त्यांनी तिला स्पर्श केलेला नव्हता. आता एकटीच झाडाखाली बसलेली, त्याच झाडावरती मारुतीराय बसले, रामाचं गुणगान गातायत. आणि हिला आश्चर्य वाटतंय की लंकेमध्ये रामाचं गुणगान कोण गात? ती म्हणते, कोण म्हणताय त्यांनी माझ्या पुढे प्रकट व्हावं. मारुतीराय तिच्या प्रकट झाले, सीतामाईंना वंदन केलंय आणि मी रामदूत आहे आणि त्याची खूण म्हणून मला स्वामींनी मुद्रिका दिलेली आहे. आता आपलं स्वामी काळ झालाय असं म्हटल्यानंतर इतके वेळ जो काळ काढलेला होता, मारुतीरायांना कळलं आपल्याला भूक लागली. आणि अशोकवन तर इतकं सुंदर होतं, फळा फुलांनी बहरलेलं. म्हणून तो मातेला विचारतोय की माते, आता मी एवढ्या दुरून दमुनी आलो, लंघुनी सागराला, एवढं 100 योजन मी आलोय. आता मी ही फळं खाऊन माझी भूक शमवू का? तेव्हा ती म्हणते, अरे हा शत्रूचा भाग आहे, मी तुला कशी परवानगी देऊ? पण तुझी भूक तर शमायला पाहिजे, म्हणून पडलेली फळं आहेत ना ती तू खा. आता पडलेली म्हणजे खायचे. मग मारुतीरायांनी गदा गदा वृक्ष हलवायला सुरुवात केली. सगळी झाडं उन्मळून पडायला लागली. म्हणून अशोकवनाचे जे रक्षण करणारे जे राक्षस होते ते तिथे आले आणि त्यांच्याशी युद्ध करायला सुरुवात केली. अहो कितीकांना सागरामध्ये बुडवलंय, कुणाला पळवून लावलंय. कारण रावणाला कळलं पाहिजे ना, सगळ्यांनाच ठार मारलं तर कसं काय होईल. काही जण धावत धावत रावणाकडे गेलेत आणि एक मोठा वानर तुमचं अशोकवन हे त्याचा ऱ्हास करतोय असं सांगितलंय. त्याच्या पुढे त्यांनी अक्षय नावाचा त्याचा जो पुत्र होता त्याला पाठवलाय, इंद्रजिताला पाठवलाय आणि इंद्रजितानी त्याला
ब्रह्मास्त्र घालून बांधून राजवाड्यामध्ये आणलाय, लंकेशापुढे उभं केलं. आता त्याला सुद्धा मारुती उपदेश करतोय की अरे तुला माहिती नाही की प्रभू रामचंद्रांचं पराक्रम किती आहे. त्याच्यावरती रावणच चिडतो आणि त्याला प्रश्न विचारतो की आधी तू कोण, कुठला, माझं अशोकवन तू का नासधूस केलीस. तेव्हा मारुती त्यांना सांगतोय रघुकुल भूषण ज्याची तुझी बहीण शूर्पणखा ज्याच्या रूपावर भुलली, जो रघुकुलाचा तिलक म्हणून म्हटला जातो, अशा रामाचा मी दास आहे. असं म्हटल्यानंतर रावण अत्यंत क्रोधित झालाय आणि आपल्या राक्षसांना आज्ञा दिली आहे. बडबड करतो वानर भारी, विभीषण उभा राहिलाय की दूताला मारायचं नसतं म्हणून त्याचा जीव वाचवलाय. पण असं झालं की काहीच शिक्षा द्यायची नाही. आपल्या सगळ्या दरबारातल्या विद्वानांना त्यांनी विचारलंय. त्या विद्वानांनी सांगितलंय की वानरांना आपली शेपटी फार प्रिय असते, म्हणून त्या शेपटीला काहीतरी शिक्षा करायला पाहिजे. मग असं ठरलं की सगळ्या चिंध्या गोळा करा, तेला तुपात भिजवा, ह्याच्या शेपटीला बांधा आणि द्या आग लावून. आता हे कळलंय मारुतीरायांनी आपली शेपटी वाढवायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी असं लिहिलंय की सीतामाईंची वस्त्र आणायचे म्हटल्यानंतर त्यांनी शेपटी वाढवणं थांबवलंय. आता कधी त्याच्या शेपटीला आग लागते आणि मी ते बघतोय असं रावणाला झालंय. पण अग्नीला सुद्धा रावणाचा सूड घ्यायचाच होता. मला कपडे धुवायला लावतो काय. अहो काही केल्या अग्नी पेटेना. शेवटी रावण सिंहासनावरून 7-8 पायऱ्या उतरून खाली आलाय आणि त्या शेपटीवर कुंकर घालायला म्हणून वाकलाय. दाढी जळली, भिद्रूप झाला. अहो इतका अग्नीनी पेट घेतलाय की त्याची दाढी जळली की कोणाला तोंड दाखवायला त्याला जागा राहिली नाही. आणि इकडे बघ हनुमंत मात्र लीलया उडुनी गगनात, लीलया उडुनी गगनात, महालातून वाचवा वाचवा असं त्याला हाक आले म्हणून तो त्या महालात गेलाय. तर एक काळी आकृती त्याला टांगलेली दिसली. त्याला सोडवलंय आणि ही काळी आकृती म्हणजे शनिदेव होते. बरं शनिदेव म्हणतात की मी रावणाला सांगायला आलो होतो की तुझी 7:30 सुरू होतीये, पण त्यांनी मलाच उलटवत टांगून ठेवलं आणि तुम्ही मला मुक्त केलं. म्हणून आज मी तुम्हाला असं सांगतो की ज्याची 7:30 चालू असेल त्यांनी जर हनुमंताचं उपासना केली तर 7:30 सुसह्य होईल. फक्त विभीषणाचा महाल जळलेला नाही. मारुतीरायांनी आपली शेपटी समुद्रावरती येऊन ही आपली शेपटी विझवली. सीतामाईंकडे गेले. सीतामाईंना विचारताय
की तुम्ही मला काय खून देणार, तुम्ही मला भेटलात म्हणून. तेव्हा ती आपल्या केसातला चुडामणी देते आणि मारुती तिला विचारतोय की माते, मी सुद्धा तुला खांद्यावरनं नेऊ शकतो. पण सीतामाई गेली नाही. बरं, 2 कारण त्याच्या मागे आहेत की मला तू नेलंस तर इतर बायका ज्या बंदीखान्यात आहेत त्यांची सुटका कोण करणार, आणि माझ्या पतीची अशी प्रसिद्धी व्हायला नको की सेवकांनी त्याची बायको सोडून येईल. मला प्रभू रामचंद्रांनीच इथून नेलं पाहिजे, म्हणून मी तुझ्या बरोबर येणार नाही. सीतामाईंना वंदन केलंय, पुन्हा 100 योजन उडून पुन्हा पैल तीरावर आलेला आहे. सगळ्यांनी मारुतीची स्तुती केली आहे. सगळेजण रामचंद्रांच्या इथे आले, पण आपली स्तुती आपण करू नये तसं मारुतीरायांनी काहीही रामचंद्रांना सांगितलं नाही. ही सगळी हकीकत जांबुवंतांनी प्रभूंना सांगितली. चुडामणी दाखवलाय आणि सीता शोध झालेला आहे, म्हणून रामचंद्र त्यांना म्हणतायत की तुझे उपकार मी कधीही फेडू शकणार नाही. पुढे आता लंकेवर स्वारी करायची. सगळेजण दक्षिण दिशेला गेले. समुद्रात आहेत, समुद्रावर जायचं कसं त्याची प्रार्थना केली, पण समुद्र काही शरण आला नाही, वाट दिली नाही. वास्तविक पाहता रामचंद्र हे त्यांचे जावई आहेत बरं का, कारण समुद्र मंथनातनं लक्ष्मी आली आहे, त्यामुळे ती त्यांची कन्या आणि तिचा पती म्हणजे प्रभू विष्णू. पण त्या वेळेला भगवंतानी समुद्रावरती धनुष्य बाण रोखलाय आणि त्यांनी वाट दिली. त्यांनी सांगितलंय की तुमच्या सैन्यामध्ये नल आणि नील हे 2 जण आहेत, ते विश्वकर्म्याचे पुत्र आहेत आणि ते तुम्हाला सेतू बांधून देतील. तुम्ही सेतू माझ्या अंगावर बांधा आणि तुम्ही पलीकडे जा. असं झाल्यानंतर सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सागरी, सेतू बांधारे, सागरी, सेतू बांधारे, सागरी, सेतू बांधारे, सागरी. भुभुक्कार करतायत आणि 5 दिवसामध्ये 100 योजन हा सेतू बांधून झालाय. 100 योजन लांब आणि 10 योजन रुंद असा सेतू बांधलाय. मध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत, आपल्याला वेळेअभावी सांगता येणार नाहीये, पण राम अक्षर लिहून हे दगड तरलेले आहेत. कारण नलाला असा शाप होता की तू टाकलेला दगड पाण्यात तरंगेल, म्हणजे ही सगळी योजना होती हे आपण बघायला पाहिजे. आता सेतू तयार झालाय आणि सुग्रीवाला आणि मारुतीरायांना अहिल्या उद्धार आठवलाय की परत प्रभूंचे जर पाय लागले आणि सेतू जर स्त्री झाली तर, म्हणून दोघांना खांद्यावर घेतले आणि सगळेजण लंकेमध्ये प्रवेश केले. त्यावेळेला 2 राक्षस मायावी सैन्यामध्ये रामांच्या आले, पण वानरांनी त्यांना ओळखलंय, पण रामचंद्रांनी त्यांना सोडून दिलेलं आहे. कशासाठी? कारण आपलं बल रावणाला सांगणार कोण? त्यांनी गेल्यानंतर रावणाला बल सांगितलंय रामचंद्रांचं. त्यावेळेला मंदोदरी सुद्धा त्याला पुन्हा पुन्हा निनवत असते की तुम्ही आपल्या कुलाचा नाश होणार आहे, तुम्ही सीतेला मानाने परत करा, पण तो काही ऐकायला तयार नाही. विभीषण सुद्धा त्याला सांगतोय, पण तो काही ऐकायला तयार नाही. पण म्हणतो विनाशकाले विपरीत बुद्धी, तसं रावणाचं झालेलं. आणि विभीषणाला क्रोधाने त्यांनी लाथ मारून बाजूला काढलं. आता मात्र आपण इथे राहायचं नाही असं विभीषणाने ठरवलंय आणि 4 आपले चांगले मित्र असणारे असे मंत्री बरोबर घेतले आणि प्रभूंच्या आपल्या दलामध्ये, सैन्य दलामध्ये विभीषण आले.
आता सुग्रीव, अंगद वगैरे या सगळ्यांना असं वाटलं की ही रावणाचीच कपट नीती आहे का? पण गुणग्राहक असणारे प्रभू त्यांच्यावर, कारण सुग्रीव म्हणजे यांना आपण आपल्या दलामध्ये घ्यायचं नाही, पण हनुमंताकडे बघताय आणि काय करू, घ्यायचं की नाही यांना? तेव्हा हनुमंत सांगताय की प्रभू हा तुमचाच भक्त आहे, तो दानवांचा पक्ष सोडून तुम्हाला तो अनन्य शरण आलेला आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना आपल्या दलामध्ये घेऊ शकता एवढी खात्री मी तुम्हाला देतो. इतरांचं न ऐकता फक्त हनुमंत काय सांगतोय हे प्रभूंनी ऐकलंय आणि विभीषणाला बोलवलंय. पण कसं बोलवलंय? लंकेश म्हणून हाक मारली, रावणानंतर तूच लंकेचा राजा होणार आहे असं प्रभूंनी तेव्हाच त्यांना सांगितलंय. म्हणजे जसा हनुमंताला प्रभूंनी चिरंजीव केलं तसं विभीषणाला सुद्धा सप्त चिरंजीवामध्ये स्थान दिलेलं आहे. म्हणून मूळ पद्यामध्ये जे आपल्याला समर्थ सांगतात की देवांचे मंडण भक्तांचे भूषण असे हे प्रभू रामचंद्र आहेत. म्हणून समर्थ म्हणतात राघवाची कथा
असते का देवा तुझा विसर नवा.